सगळ्या संतांचे अभंग जर आम्ही पाहिले तर आमच्या संतांनी ज्ञानाचे अभंग लिहिले, कर्माचे अभंग लिहिले, उपदेशाचे अभंग लिहिले, भगवंताच्या नामाचे अभंग लिहिले. पण शेवटी जे अभंग आमच्या संतांनी लिहिलेत ना, त्या अभंगांचं नाव आहे गवळण. त्या अभंगांचं नाव आहे गवळण. म्हणजे शेवटी आमचे सगळे संत महात्मे गवळण झाले. शेवटी आमचे सगळे संत गवळण झाले. भक्ती करत करत गेल्यानंतर शेवटची अवस्था जी हृदयामध्ये येते ना, तिचं नाव गवळण असतं. म्हणून ज्ञानोबरायांचे अभंग, ज्ञानोबरायांच्या विरहाण्या जर आपण पाहिल्या तर त्या वाचल्यावर लक्षात येतं की ज्ञानोबरायांनी गवळण ही भूमिका स्वीकारली, ज्ञानोबरायांनी गोपी ही भूमिका स्वीकारली. इंद्रायणीच्या काठी विश्वमाऊली ज्ञानोबराय बसतात आणि तिथं बसल्यानंतर घनुवाजे गुणगुणा वारा वाहे ऋण जुना. ज्ञानोबरांना इतकं प्रेम केलं देवावर. ज्ञानोबराय म्हणतात, देवा आता इंद्रायणीचं जुळजुळ पाणी जरी वाजलं ना तरी मला वाटतं तू आला की काय. पानांचा सळसळ आवाज जरी कानावर आला तरी वाटतं तू आला तरी काय. ज्ञानोबराय म्हणतात, देवा अरे कधी येशील. तुझ्या विरहामध्ये एक एक क्षण माझा जात नाही. म्हणून गोपी देहाच्या संबंधानं नाही, सर्व इंद्रिय भगवंताचं रसग्रहण करायला लागले की त्या स्थितीत